योजना सांगितल्या। आज तिथं देखील हिंगोलीमध्ये देखील आपला हा शिवसेनेचा महायुतीचा बालेकिल्ला, हे दोन्ही बालेकिल्ल्यामध्ये महायुतीचे दोन्ही खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत, अशा प्रकारचं वातावरण आहे। आणि इथं देखील यापूर्वी आपल्या खासदार भावनाताई त्यांनी काम केले। 1.5-2 वर्षामध्ये माझ्याकडे येऊन अनेक कामांना त्यांनी गती दिली आहे, मार्गी लावलेली आहे। त्यांचाही नक्की कामांचा इथं फायदा राजश्रीताईला होईल। आणि खरं म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत राजकारणामध्ये, काही निर्णय समीकरणं आपल्याला करावी लागतात, परंतु असं करत असताना मी आपल्याला सांगतो, हा एकनाथ शिंदे कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। आणि मी इथे हेही सांगतो, भावनाताई देखील खासदार आपल्या इथं होत्या आणि त्यांनी काम केलंय। त्यांचा देखील मी भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो, त्यांना देखील वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। प्रत्येकाचा सन्मान, मान सन्मान केला जाईल। शेवटी या बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे, आणि म्हणून कुणालाही वाऱ्यावर सोडण्याचं काम आमच्या महायुतीमध्ये कधीच होणार नाही। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की यवतमाळ वाशिमच्या मतदारांनी नेहमी शिवसेनेला साथ दिलेली आहे, भगव्याला साथ दिलेली आहे, बाळासाहेबांच्या विचाराला साथ दिलेली आहे। आणि म्हणून आज आपण पाहतोय की बाळासाहेबांनी भाजपशी जी युती केली, त्या युतीचा आपण कायम आदर केलेला आहे। मग लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका असू द्या, आणि म्हणून जेव्हा आपण युती म्हणून लढलो, मागची निवडणूक एकीकडे बाळासाहेबांचा फोटो, दुसरीकडे नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावून आपण मतदारांसमोर गेलो, आणि जनतेसमोर जात असताना युती म्हणून आपण गेलो। परंतु युती म्हणून जात असताना जेव्हा लोकांनी कौल दिला, पण त्या दिलेल्या कौलाला आपण धुडकावलं। आणि म्हणून काँग्रेस आणि त्यावेळच्या जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं, ज्यांच्याशी कधी संघ, कधी त्यांच्या बरोबर आपलं जमणार नाही, अशा लोकांबरोबर आपण म्हणजे लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर, हे पाप जेव्हा केलं, त्याच वेळेस या एकनाथ शिंदे मधला बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा शिवसैनिक जागृत झाला आणि उठाव केला, आणि या राज्यामध्ये सरकार आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मताचं सरकार आपण आणलं। मला सांगा, सरकार यायच्या पूर्वी सगळं बंद होतं, ठप्प होतं, काहीच चालू नव्हतं। सुरू असलेले प्रकल्प बंद पाडले जात होते। जलयुक्त शिवार योजना, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची योजना, देवेंद्रजींच्या काळात सुरू झाली, ती बंद केली आकसापोटी। अनेक प्रकल्प बंद केले, मराठवाडा वॉटर ग्रिड बंद केलं, आणि मी सण उत्सव सगळ्यावर बंदी होती। मला सांगा, सरकार स्थापन झालं मला वाटतं 30 जूनला। त्यानंतर पहिला सण गोविंदा गणपती आला, आम्ही सर्व बंदी हुकूम तोडून टाकले, बंद्या उठवल्या, सगळ्यांना मोकळा श्वास घ्यायला वाव दिला। या राज्यामध्ये एक सण उत्सव, संस्कृती, परंपरा जोपासण्याचं काम करण्याची संधी आपल्या सरकारने दिली। सगळे विकास प्रकल्प सुरू झाले। अगदी शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, तरुण वर्ग, आपले ज्येष्ठ मंडळी, या सगळ्यांसाठी सर्वसमावेशक आपण निर्णय घेतले। एसटीचं ताईंनी सांगितलं, शेतकऱ्यांच्या 6,000 रुपये मोदी साहेबांचे, त्याच्यामध्ये आणखी 6,000 रुपये आपण टाकले। हे पहिलंच राज्य आहे मोदी साहेबांच्या 6,000 मध्ये आणखी 6,000 टाकणार। 12,000 रुपये आज शेतकऱ्याला मिळतात। पीक विमा योजनेमध्ये 1 रुपयात पीक विमा योजना देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला। लेक लाडकी, लखपती योजना केली, वयोश्री योजना ज्येष्ठांना केली, तरुणांना कामासाठी बंद असलेली नोकर भरती सुरू केली, स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले। हजारो लाखो तरुणांना आज काम मिळू लागलं, हाताला काम मिळू लागलं। मग काय आम्ही पाप केला?
आम्ही जो निर्णय घेतला हा निर्णय चुकीचा असता तर एवढे मोठे निर्णय घेण्याचं धाडस इतर कुणी केलं नसतं. आणि म्हणून या राज्यामध्ये जे वातावरण आहे हे आपलं सरकार सगळ्यांना वाटतंय, माता भगिनींना वाटतंय, माझ्या ज्येष्ठांना वाटतंय, तरुणांना वाटतंय, शेतकऱ्यांना वाटतंय. कारण हे सरकार 24/7 काम करणारं सरकार आहे. घरात बसून उंटावर शेळ हाकणारं हे सरकार नाही. फेसबुक लाईव्ह वर चालणारं सरकार नाही तर फेस टू फेस चालणारं हे सरकार आहे. आणि म्हणून बांधावर जातो, शेतावर जातो, रस्त्यावर जातो, याची पण पोटदुखी होते. आज आपल्याला माहित आहे की एकीकडे या देशाचे प्रधानमंत्री या 10 वर्षामध्ये त्यांनी जे काम केलं, जे 50-60 वर्षात जे जमलं नाही ते 10 वर्षामध्ये करून दाखवण्याचं चमत्कार आदरणीय मोदी साहेबांनी केला. का गौरव वाटू नये त्यांचा, का अभिमान वाटू नये? त्याने आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभरामध्ये रोशन करण्याचं काम केलं. आज भारत एक महासत्ता बनतोय, भारत आर्थिक बलवान होतोय. 11व्या नंबरवरून 5व्या नंबरवर मोदी साहेबांनी अर्थव्यवस्था आणली. इतर जगामध्ये इतर देशांची अर्थव्यवस्था डगमगली आहे, खचली आहे. अशा परिस्थितीत 5व्यावरून 11व्यावरून 5व्यावर, 5व्यावरून 3ऱ्यावर आणण्याचा निर्धार मोदी साहेबांनी केला. किती योजना आपल्यासाठी केल्यात, महिला भगिनींसाठी केल्यात. किती योजना, लोन होतं 1 लाखाचं 5 लाख, 5 लाखाचं 10 लाख, 25 लाख, 50 लाख. राजश्रीताईला माहीत असेल आता 50 लाख रुपयापर्यंत केंद्र सरकारने ठरवलंय आपल्या माता भगिनींना कर्ज देण्याचं, बांधवांना कर्ज देण्याचं. हे ऐतिहासिक निर्णय आहेत. आज इतर देशातले मोठमोठे सगळे अध्यक्ष, राष्ट्रपती आज मोदीजींना बॉस म्हणतो, कोणी वाकून नमस्कार करतो, कोणी काय करतो.